मित्रांनो, एक अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी. जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 2 महिन्याचे पैसे सोबतच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आलेले आहेत. 21 जिल्हे पात्र ठरले आहेत. सर्व जिल्ह्यांची यादी आपल्या हाती लागली आहे. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहिती खूप महत्वाची आहे आणि या यादीमध्ये तुमचा जिल्हा किंवा तालुका आहे का हे नक्कीच पहा. यामध्ये पहिलाच तालुका आहे वाशिम तालुका. रिसोड या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे एकूण 934 लाभार्थ्यांना आतापर्यंत पगार भेटल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. वेगवेगळ्या बँकामार्फत वेगवेगळी ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये 1500 आणि 3000, काही ठिकाणी 4500 रुपयांचा सुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती. लोकांचं मानधन 2 महिन्यापासून आलं नव्हतं, त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी 4500 इन्स्टॉलमेंट मिळण्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होत आहे. तर सर्वांचं आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून म्हणजे दिनांक 2 जून 2025 पासून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या पेन्शनधारकांना लाभार्थ्यांना या ठिकाणी पगार सुरुवात झालेली आहे. पगार येण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो, कोणकोणत्या तालुक्यांना जे आहे पगार पेमेंट शेड्यूल त्या ठिकाणी जारी झालेला आहे, कोणकोणत्या तालुक्यांना आज पगार येणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कोणकोणत्या तालुक्यांना आज पगार येणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी एक सांगू इच्छितो की आपण जे व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो ते व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला दररोज पाहायला मिळेल. तालुक्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे, त्या तालुक्यांची यादी सुद्धा या ठिकाणी सांगणार आहोत. तर सर्वात पहिलं जो तालुका आहे तो जिल्हा आहे अकोला येथील बशी टाकळी तालुका यांना आज जे आहे पेमेंट आजपासून टाकण्यास सुरुवात झालेली आहे. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे आजपासून पेमेंट टाकणं सुरुवात झालेली आहे. खात्यात डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात पेमेंट जमा होणार आहे. दुसरा तालुका त्या ठिकाणी पाहू शकता, तेव्हारा तालुका. अकोला जिल्ह्यातील तेव्हारा तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे. आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन पोस्टल पेमेंट बँक ऑफ इंडिया, त्याचबरोबर कॅनरा बँक, अलाहाबाद बँक या सर्व बँकांमध्ये ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती उपलब्ध आहे. तेव्हारा तालुक्यातील कोणी मित्र असेल तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेला आहे. पगार येण्यास आजपासूनच सुरुवात झालेली आहे. आज दिनांक 2 जून, आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पगार आला का, तुमच्या खात्यात पगार जमा झाला का, याविषयी माहिती तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. परंतु या ठिकाणी आमच्या यादीनुसार हे जे 3 तालुके सांगितलेत की मी, अकोला जिल्ह्यातील यांना आज हे पगार सुरू झालेला आहे. सकाळी 9 वाजतापासून पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जाहीर झालेला आहे. त्या जिल्हा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याचे कोणी असतील विदर्भातून, त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगायचे आहे तिवसा तालुक्यात आजपासून पगार सुरू झालेला आहे. या ठिकाणी पगार जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या सेवेमार्फत तुमच्या खात्यामध्ये पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे डीबीटी करून घेणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात, त्याचबरोबर अमरावतीतील जिल्ह्यातील दुसरा तालुका या ठिकाणी मोर्शी तालुक्यातील सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झालेले आहे. मोर्शी तालुक्यातील तिथल्या लाभार्थ्यांना पगार येण्यास सकाळी 9 पासूनच सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे. 2 महिन्याचे एकत्र पैसे ज्या लोकांना अनुदान अडकलं होतं, तिवसा तालुक्यातील त्या लोकांचे 2 महिन्याचे एकत्र पैसे आल्याची माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे. आपल्याला माहिती सर्वांना सांगायची आहे. पुढील लिस्ट बघूयात. पुढील आहे अमरावती जिल्ह्यातील भतकोली तालुका अमरावती जिल्ह्यातील, येथे सुद्धा पेमेंटला सुरुवात झाली आहे. मध्ये सकाळी 9 वाजतापासून ट्रान्झॅक्शनला सुरुवात झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील पुढील तालुका आहे मित्रांनो चिखलदरा तालुक्यामध्ये श्रावणबाळ योजनेच्या 4000हून अधिक लाभार्थ्यांना या ठिकाणी अनुदान प्राप्त झाल्याची माहिती आपल्या हाती लागलेली आहे.
समोर बघा, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आज सकाळी 9 वाजतापासून यांना सुद्धा पेमेंट येण्यास सुरुवात झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील कोणी आपले असतील तर त्यांना कमेंट करून सांगायची आहे, आपली उपस्थिती दर्शवायची आहे. पुणे जिल्ह्यातील पुढील तालुका आहे मित्रांनो, तालुका आंबेगाव. पुणे जिल्हा, पुणे तालुक्यातील आंबेगाव जिल्हा, पुणे येथे सुद्धा आज सकाळपासून पेमेंट येण्यास सुरुवात झालेली आहे. 1700 लोकांना पैसे मिळाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत मिळालेली आहे. 1700 लोकांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती. आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका मित्रांनो, त्यासोबत दौंड तालुका आणि पुरंदर तालुका, जिल्हा पुणे यांना सुद्धा आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. येथील संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. 1500 रुपयांचे अनेक लाभार्थ्यांना ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती तालुका दौंड, त्यासोबत तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. त्याचबरोबर या ठिकाणी बारामती तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. बारामती तालुका, जिल्हा पुणे यांना सुद्धा पेमेंट झाल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त झाली आहे. मित्रांनो, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये सुद्धा पेमेंट झाल्याची माहिती आपल्याला आलेली आहे. या ठिकाणी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका, मित्रांनो जर कोणी बीड जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत असेल तर कमेंटमध्ये येस नक्कीच लिहा. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ यांना सुद्धा पेमेंट शेड्यूल जारी झाल्याची माहिती, यांना पगार मिळाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. मित्रांनो, जर कोणी बीड जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंटद्वारे आपली उपस्थिती दाखवायची आहे. जिल्हा बीड, तालुका वडवणी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ यांना सुद्धा पेमेंट शेड्यूल हे जारी झाल्याची माहिती आलेली आहे, मिळालेली आहे. बीड जिल्ह्यातील कोणी मित्र असेल कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला पगार जमा झाला आहे का नाही, किंवा याची माहिती कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच पोहोचवा. मित्रांनो, समोर बघा, बीड जिल्ह्यातील तालुका शिरूर यांना सुद्धा आजपासून पेमेंटला सुरुवात झालेली आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना आजपासून पेमेंट यायला सुरुवात झालेली आहे. तालुका शिरूर येथील 800 लोकांना आतापर्यंत पेमेंट झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. स्टेट बँकेकडून ही माहिती देण्यात आली आहे आणि इतर बँकांचे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. मित्रांनो, 1500 रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. या महिन्यात अनुदान या ठिकाणी जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काही लोकांना 1500 तर काही लोकांना थकीत अनुदानातील 1500 असे मिळून 3000 रुपये प्राप्त झाल्याची माहिती. खातं आज तपासायचं आहे. आष्टी तालुक्याला सुद्धा आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. तालुका आष्टी, जिल्हा बीड यांना सुद्धा पगार येण्यास सुरुवात ही झालेली आहे. संजय गांधी आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेच्या लाभार्थ्यांना जे हे पगार आहे आजपासून सुरू झालेले आहे. त्याचबरोबर आपण यादी पाहणार आहोत. पुढील यादीतला जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्हा, तालुका वसमत यांना सुद्धा आजपासून पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा हिंगोली, तालुका वसमत, ठीक आहे. तालुका वसमत इथे सुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तसेच बँक ऑफ इंडिया बँकेकडे सुद्धा ही पेमेंट झालेली आहे. त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडियात सुद्धा 1500 रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध ही झालेली आहे. त्याचबरोबर सेनगाव तालुका आणि औंढा नागनाथ या तालुक्यांना सुद्धा आजपासून पेमेंट झालेलं आहे. आजपासून पगार या तालुक्यांना सुद्धा येणार आहे अशी माहिती उपलब्ध आहे. मित्रांनो, जिल्हा हिंगोली येथील तालुके वाचतोय आपण. तालुका औंढा नागनाथ, त्याचबरोबर तालुका शेनगाव यांना सुद्धा आजपासून पगार येणार आहे. तसेच सुरुवात सुद्धा झालेली आहे. सकाळी 9 वाजतापासूनच पगार येण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा हिंगोली, त्याचबरोबर जिल्हा वाशिम, तालुका रिसोड या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या एकूण 934 लाभार्थ्यांना आतापर्यंत पगार भेटल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. वेगवेगळ्या बँकांमार्फत वेगवेगळी ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये 1500 आणि 3000 तर काही ठिकाणी 4500 रुपयांचं सुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे. ज्या लोकांचं मानधन 2 महिन्यापासून आलं नाही त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी 4500 रुपयांचं इन्स्टॉलमेंट मिळण्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होत आहे. जिल्हा वाशिम, तालुका रिसोड, त्यासोबत वाशिम जिल्ह्यातील बीड तालुक्यातील लाभार्थ्यांना या ठिकाणी अनुदान वाटपास सुरुवात झालेली आहे. इथे सुद्धा आजपासून पेमेंट मिळायला सुरुवात झालेली आहे. आजपासून तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा होणार आहे. तालुका मंगळूर, जिल्हा वाशिम तर मित्रांनो, आपल्या यादीतील हे सर्व तालुके किंवा हे सर्व जिल्हे आहेत ज्यांची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, जशी आपल्याकडे अपडेट येत राहील अशी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचता येणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून घ्या.
आणखीन एक महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माहिती महत्वाची आहे इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, जसजसे आमच्याकडे अपडेट येत राहतील तशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. तोपर्यंत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.